मिरज तालुक्यातील आरग येथे चक्क मोबाईल टॉवरची चोरी झाल्याची घटना घडली आहे। टॉवरच्या लोखंडी सांगाड्यासह 19,60,000चा ऐवज लंपास करण्यात आल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। आरग येथे रस्त्यालगत देवदास माने यांच्या गट नंबर 835 या शेतात रस्त्याकडेला जिओ मोबाईलचा टॉवर उभारण्यात आला होता। हा टॉवर गेले कित्येक दिवस या ठिकाणी ध्वनी लहरी एकत्रित करून ग्राहकांच्या भ्रमणध्वनीपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होता। मात्र गेल्या काही दिवसात मोबाईलवरील ध्वनी लहरींचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत होतं। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टॉवर उभा केलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मोबाईल टॉवरच गायब झाल्याचं आढळून आलं। या टॉवरची चोरी झाल्याचे दिसून आले। अज्ञातांनी टॉवरसाठी असलेल्या 3.5 लाखांच्या 5 बॅटऱ्या, 6,20,000चे 5G नेटवर्क अँटेना, केबल, 70,000चा कळफलक, 2,40,000चा कक्ष, 2,90,000चे जनरेटर यांच्यासह 1,30,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडाही गायब केलाय। याबाबत सुमित डिजिटल इन्फ्राचे अधिकारी विशाल चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। मार्च 2025 मध्ये कंपनीने देवदास माने यांच्याशी टॉवरबाबत केलेला करार संपुष्टात आला होता। यावेळी मार्च 2026 पर्यंत प्रति महिना 22,000 रुपये प्रमाणे नवीन करार केला होता। त्यानंतर कंपनीने नवीन करार करण्याबाबत देवदास माने यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी महिना 25,000 प्रमाणे भाडे लागेल आणि 1 वर्षाचे भाडे एकदम द्या अशी कंपनीकडे मागणी केली होती। यावेळी शेतमालक देवदास माने आणि कंपनीचे कर्मचारी यांच्यात भाड्यावरून वाद झाला होता। त्यावेळी कंपनीने हा टॉवर बंद केला होता। मात्र हाच टॉवर चोरीला गेल्याचं समोर आले। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित रघुनाथ तिप्पे, नेमणूक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे। आमच्या हद्दीमध्ये आरग या गावामध्ये जिओ कंपनीचा टॉवर होता। त्या संदर्भाने विशाल प्रभाकर चव्हाण, वय 47 वर्षे, धंदा लाईनिंग ऑफिसर, सुमित डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी तक्रार दिलेली आहे की त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांचा जो टॉवर होता तो टॉवर चे जे साहित्य आहे ते चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रार दिलेली आहे। सदर चोरीमध्ये त्यांनी त्यांच्या 5 बॅटऱ्या 3,50,000 रुपयाच्या, 6,20,000 किमतीचा नेटवर्क सेट, 70,000 किमतीचे एक स्विच मोड पॉवर सप्लाय, 2,40,000 किमतीचा RRH पॉवर केबल, 2,60,000 किमतीचे सिंगल डोअर डबल डोअर आउटडोअर कॅबिन, 2,90,000 किमतीचे 1 नग 30 kVचा परफेक्ट कंपनीचा जनरेटर आणि 9,80,000चे 4 4G नेटवर्क सेट, तसेच 1,30,000 रुपये किमतीचे टॉवरचे लोखंडी स्ट्रक्चर असा सेट असे मिळून एकूण 29,40,000 रुपयाची चोरी झाल्याबाबत कंपनीतर्फे विशाल प्रभाकर चव्हाण यांनी फिर्याद दिलेली आहे। सदरचा तपास चालू आहे। सदरमध्ये कंपनी आणि शेतकरी यांच्यामुळे काहीतरी भाड्याकडून वाद आहे असं प्रथम तपासात दिसून येत आहे। त्यानुसार आम्ही चौकशी करत आहोत आणि लवकरात लवकर आम्ही सदरचा गुन्हा उघडकीस आणून आपल्याला माहिती देत आहोत।